समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। संपाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। आत्मरूप गणेश स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण, ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, लेघे माझी वाचा तुटी, महालाभ भुकासाठी। साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, वैष्णवांची मुकुटमणी, ज्ञानांची श्रवणी, सकल संत कंठभूषण आनंदित अखंड समाधान ज्ञानवर आहे, यांच्या पवित्र भूमीमध्ये स्वानंद सुखनिवासी तरुणांगुरु जोग महाराज यांच्या संस्थापक वारकरी शिक्षण संस्थेच्या या प्रांगणामध्ये वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय चिरस्मरणीय गुरुवर्य मोठे बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत। म्हणून संतांचं पुण्यस्मरण असल्यामुळे संतांचंच काही गुणगान करावं या दृष्टीने संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा हा संतांचं नाम महात्म्य सांगणारा अभंग मी सेवेला घेतलेला आहे। संतांची पुण्यतिथी साजरी केली जाते। आपण देवाची जयंती करतो आणि महात्म्यांची पुण्यतिथी करतो। का तर देवाची जयंती करण्याचं महत्वाचं कारण असं आहे, देव मुळात निर्गुण निराकार आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार, अशब्द स्पर्श रूपम अव्ययम तथा रसम नित्यम अगंध वच्चयत, असा तो निर्गुण निराकार परमात्मा आहे। पण ज्या वेळेला या भूतलावर दुष्टांचं प्राबल्य होऊन धर्माचा ऱ्हास होतो आणि धर्माची वाढ होते, त्यावेळेला तो भगवान सगुण साकार होतो आणि या पृथ्वीला भारापासून सोडवतो। त्याच्या जन्माला येण्यातून दुष्टांचं निर्दान, भक्तांचं संरक्षण आणि धर्माची संस्थापना होते। हा 3 कलमी कार्यक्रम देवाचा संपन्न होतो किंवा तो इथे जन्माला येतो आणि त्यातून हे कार्य करतो। म्हणून देवाच्या जन्माला येण्यात महत्व असल्यामुळे देवाची जयंती साजरी केली जाते, जन्मदिवस तो साजरा केला जातो। आणि महात्म्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते का? पुण्यतिथी यातला महत्वाचा भाग असा, महात्मे तुमच्या आमच्या प्रमाणे जन्माला येतात, पण जन्माला आल्यानंतर जीवनात अशी क्रांती करतात, याच जन्माने ते जन्म संपवतात आणि याच जन्माने तो आपला मृत्यूही संपवतात। या जीवनात ही महान क्रांती करून आपल्या मूळ स्वरूपाला ते प्राप्त होतात। म्हणून त्यांचा तो जाण्याचा दिवस महत्वाचा असल्यामुळे आपण ती पुण्यतिथी म्हणून साजरी करतो। विठ्ठल ऐशिया परी जो जन्मेची जन्म निवारी, मरणे मृत्यू वारी आपण वरी।
जन्माने जन्म संपवतात, मरणाने मृत्यू संपवतात आणि आपण आत्मरूपाने उरतात. म्हणून त्यांचा तो जाण्याचा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे तो दिवस आपण पुण्यतिथी म्हणून संपन्न करत असतो. त्या दृष्टीने मोठे बाबांची आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा त्रिदिनी महोत्सव संपन्न होतो आहे. त्यातील प्रारंभ आहे आपला, आणि प्रारंभ असला की तो नामचिंतनाने करावा. म्हणून देवाचं नामचिंतनाने काय आणि संतांच्या नामचिंतनाने काय. संतांचाच उत्सव असल्यामुळे संतांच्या नामचिंतनाने प्रारंभ करायला हरकत नाही. महात्मे आपल्या जीवनामध्ये विशेष पुण्य संपादन करतात. म्हणून पुण्यतिथी जी म्हटली जाते ती या दृष्टीने, पुण्यतिथी कोणाची होऊ शकत नाही. हो, आयुष्यभर पापच पाप करणाऱ्याची पुण्यतिथी कसली. पण अलीकडे लोक कोणाची पुण्यतिथी साजरी करतात ते कसं. आयुष्यभर पापच पाप केले, इतरांना पापाकडेच प्रवृत्त केले, त्याची पुण्यतिथी. पुण्यतिथी कशी त्यांची म्हणायची झाली तर पाप तिथी म्हणावी, पुण्यतिथी नाही. पुण्यतिथी त्यांचीच की ज्यांनी आपल्या जीवनात काय पुण्य संपादन केले आणि इतरांनाही पुण्य मार्गाला लावलंय त्यांचीच पुण्यतिथी. विठ्ठल पुण्य पुण्य धर्म केला हरिभजने हे जवळले जग. पुण्य संपादन केलं, इतरांना पुण्याकडे प्रवृत्त केलं, पुण्य मार्गाला लावलं, त्यांचीच पुण्यतिथी म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पुण्यतिथी संतांची विशेषत्वाने संपन्न केली जाते. पुण्यतिथी म्हणण्यातून आणखी एक महत्वाचा भाव मी आपल्याकडे स्पष्ट करतो. पुण्यतिथी मला सांगायचंय, बुवा जाण्याच्या पूर्वी, मोठे बुवा जाण्याच्या पूर्वी पंचांगामध्ये मार्गशीर्ष वद्य तृतीया ही तिथी होती का नव्हती. बुवा जाण्याच्या अगोदरही मार्गशीर्ष वद्य तृतीया ही तिथी पंचांगामध्ये होती. पण एक सांगू, ती पुण्यवान नव्हती, ती फक्त तिथी म्हणून होती. बुवांनी त्या दिवशी जाण्यामध्ये त्या तिथीलाही पुण्यवान बनवलं म्हणून पुण्यतिथी. विठ्ठल लोक महाराजांची पुण्यतिथी, त्या तिथीला जाण्यात किती महत्व आलं. त्या तिथीला आज किती दिवसापासून आपण ती संपन्न करतो. महाराष्ट्र संपन्न करतं, भारत संपन्न करतं आणि जगभर अशा संतांच्या पुण्यतिथी संपन्न केल्या जातात. याचा अर्थ असा, त्या तिथीला जाण्यातून त्यांनी तिथीलाही पुण्यवान बनवलं. किती सर्वांच्या ध्यानात राहते. आपल्या बापाचं श्राद्ध कधी आहे हे मुलाला माहित नसतं. तो काकांना विचारतो, काका आमच्या वडिलांचं श्राद्ध कधी हो. संतांच्या पुण्यतिथी सर्वांच्या स्मरणात राहतात आणि त्या दृष्टीने सर्व ते संपन्न केल्या जातात. म्हणून ती पुण्यतिथी ही अतिशय विशेष आहे, महत्वाची आहे.
आणखी एक महत्व सांगतो. देवाला आपली महती सांगण्यापेक्षा त्या संतांची केलेली महती त्याला अधिक आवडते. देवाला आपलं गुणगान केलेलं तितकं आवडतं असं नाही. संतांना डावलून आपलं गुणगान केलेलं देवाला आवडत नाही. संतांची सेवा जर घडली नाही आणि देवाचीच करत राहिला तर देवाला ती आपली पूजा वाटत नाही, सेवा वाटत नाही, तो भार वाटतो. अवघा भार वाटे देवा संत सेवा. म्हणून देवाला आपल्यापेक्षा आपल्या भक्तांचं केलेलं स्तवन, भक्तांचं केलेलं गुणगान हे अधिक आवडतं. घराले संत जन, काय करावं देव सारावे परदे संत पदावे आरते. देवाला बाजूला सारावं आणि संतांची पूजा करावी. पण संतांची पूजा जर कोणी डावलली आणि देवाची पूजा करत राहिलं तर तो धर्मही होत नाही. वास्तविक देवपूजा हा धर्मच आहे, परंतु देवपूजा देखील अधर्म म्हणून मानला जातो केव्हा संतांना डावललं तर. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. देवपूजा धर्म असतानाही तो अधर्म म्हणून मानला जातो का संतांना डावलले म्हणून. देवाची पूजा आपण किती करत राहिलो, मोठमोठे हार आणले, पुष्कळ षोडशोपचार, शतोपचार, सहस्रोपचार करत राहिला. तुम्ही किती उच्च उच्च उपचार देवावर समर्पित करत राहिले तर देव ते आपले उपचार मानत नाही हो. देव म्हणतो कोणीतरी मला दगड मारतोय बरं का, दगड मारतोय. आणि तो काही मंत्र जर म्हणत असला तर देव म्हणतो मला शिव्या देत आहे. येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाश्री. देवाश्री पुष्पे वरी दगड तैसे येतील. देवाच्या दृष्टीने संत हे अधिक महत्वाचे आपल्याला मानलेले आहेत, कारण देवानेच मानलेले आहेत म्हणून. तेव्हा देवाला आपल्या भक्तांची संतांची केलेली पूजा अर्चा, त्यांचं गुणगान अधिक आवडतं. भगवान स्वतः म्हणतात जे माझ्या भक्तांचं गुणगान करतात ते मला प्राणापेक्षा फार आवडतात. तेही प्राणा परवते आवडती म्हणजे निवृत्ते. जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात ते मला प्राणापेक्षाही फार आवडतात असं भगवान म्हणतात. नवे नवे भगवंताचं आणखी एक पुढचं महत्वाचं योजना. देव म्हणतात सर्व जगाचा आराध्य दैवत मी आहे. सर्व जगाचा आराध्य दैवत मी आहे, पण माझंही एक दैवत आहे. देवा तुझंही एक दैवत म्हणजे कोणतं तुझं दैवत. तर देव आपलं दैवत कोण सांगतात ऐका. देव म्हणतात जे माझ्या प्रेमळ भक्तांची वार्ता
दुसऱ्यांना सांगतात ते माझं दैवत आहे. विठ्ठल पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसता ते मानू परम देवता आपली आम्ही. भगवान म्हणतात आम्ही आमची ती परम देवता समजतो. माझ्या प्रेम भक्तांची वार्ता जे दुसऱ्याला सांगतात ते माझं दैवत आहे. श्रेष्ठ दैवत आहे. परम देवता मानू आहे. हे विषय पुढचं महत्वाचं संतांनी आपल्या अभंगाकडे होतो. देव म्हणतात जे केवळ माझीच भक्ती करतात ना आणि संतांना डावलतात ना ते माझ्या भक्तच नाही. मी त्यांना भक्तच मानत नाही. मग देवा तुझे भक्त कोण खरे? देव म्हणतात माझे भक्त खरे ते की माझ्या भक्तांची जे भक्ती करतात ते माझे खरे भक्त आहेत. आत्मपुराणात भगवंताने म्हटलेलं आहे ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जना. ये मे भक्त जना ते मे भक्त जना न. जे केवळ माझीच भक्ती करतात ते माझे भक्त नाहीतच. मग देवा तुझे भक्त खरे कोण? मत भक्तानां तुये भक्ताः ते मे भक्त तमा मताः. मत भक्ताना माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत तेच खरे भक्त मी मानतो असं भगवान म्हणतात. भक्तांची केलेली भक्ती हे अधिक महत्वाचे असल्यामुळे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भागवत संप्रदायामध्ये संतांची पुण्यतिथी ही विशेषत्वाने संपन्न केली जाते. म्हणून संतांचंच काही गुणगान करावं. आज या मोठेबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रमाचा प्रारंभ होतो आहे. मोठेबांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठी भक्ती केली. ही मी जी भक्ती सांगितली तशीच केली. भक्तांची भक्ती ही विशेषत्वाने केली. जो महाराज देवाचे ज्ञानोबरायांचे खरे भक्त आणि जो भारताचे भक्त मामासाहेब हे चतुष्टय आणि यांची भक्ती मोठेपणी खूप चांगल्या प्रकारे केली. त्यांचे जे विचार त्यांचे जे आचार आपल्या जीवनात धारण करून त्यांची सेवा करण्याकरता आपला भाग सोडला, गाव सोडला आणि आपलं जीवन संस्थेला समर्पित केलं. नावाजलेले कीर्तनकार असतानाही कीर्तनाला जाण्याचं त्यांना कधी हा मोह वाटला नाही. आपण संस्थेचीच सेवा करायची या दृष्टीने ते बाहेर जास्त फिरले नाही. संस्थेच्या सेवेतच राहिले सुद्धा. सर्वात जास्त संस्थेच्या सेवेचा काळ जर कोणाचा व्यतीत झाला असेल तो मोठेबांचा. सर्वात जास्त सेवेचा काळ व्यतीत झाला. सर्वात जास्त दिवस अध्यक्ष संस्थेचे जर आतापर्यंतचा इतिहासात कोण असतील तो मोठेबा विठ्ठल. संस्थेचा चोख व्यवहार ठेवणं, आर्थिक खूप चांगल्या प्रकारे संस्थेची जी स्थिती ठेवली, वाटचाल केली, फार महत्वाची. हिशोबाच्या बाबतीत फारच दक्ष असायचे. त्यावेळेला पूर्वीच्या काळामध्ये आपले पैसे आपल्याजवळ ठेवायला भीती वाटायची. म्हणून बरीचशी मुलं, सगळे मुलं बुवाकडे पैसे ठेवायला द्यायचे. बुवा पैसे राहू द्या, तुमच्या मला नाही घेतलं ना घेऊ. बुवा ते घ्यायचे पैसे एका कागदात बांधायचे, त्या कागदावर नाव लिहायचं त्याचं आणि ते पेटीत ठेवायचे. आणि तो ज्यावेळेला मागायचा त्यावेळेला तीच पुढी काढायची, त्याच्यातून त्याचे ते पैसे काढायचे द्यायचे. विठ्ठल चोख लक्षपणे असा संस्थेचा कारभार चिटणीसपद असताना बरोबर चांगल्या प्रकारे घडवला. आणि अध्यक्षपदा तो वाटचाल करताना खूप दिवसाची ही सेवा मोठेबांनी केली. ते मार्गशिष्य पदव्यतेला माऊली चरणी ते विलीन झाले. त्यांचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न केला जातो आहे. म्हणून त्यांचंच गुणगान काही करावं म्हणून जगद्गुरु तुकोबांचा हा अभंग मी सेवेला घेतलेला आहे. अभंगाचा पुण्यवंत व्हावे
घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महाराज तुकासाठी. संत हृदय सम्राट तुकोबराय या अभंगातून संतांच्या नामचिंतनाचं साफल्य सांगताय, महत्व सांगताय. जगद्गुरु तुकोबरायांनी फार मोठा समन्वय साधलेला आहे. नवे नवे आपला वारकरी संप्रदाय जर आपण पाहू गेलो तर हा समन्वय साधणारा समन्वयवादी आहे. विघटन नाही, संघट नाही. वैष्णवांची या वारकरी संप्रदायाची महत्वाची भूमिका आहे की समन्वय घडवून आणणं. अन्य संप्रदायामध्ये सर्व समन्वय दिसेल असं नाही. अनेक गोष्टीमध्ये मतभेदच, अनेक अंगाने मतभेदाचं स्वरूप, परंतु समन्वयाचं स्वरूप जर कोणी साधवलं असेल तर ते आपल्या वारकरी संप्रदायाने साधवलं. हे दोन तीन एक नमुने त्याचे सांगतो. परमात्मा त्याची दोन रूप आहेत. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच. द्वे रूपे ब्रह्मणा, मूर्त आणि अमूर्त. म्हणजे भगवंताची दोन रूप आहेत. परब्रह्माची एक निर्गुण आणि दुसरं सगुण, अशी दोन रूप आहेत. पण या बाबतीत आपण शास्त्रकारांचा किंवा सर्वांचा जर विचार करू लागलो तर काही केवळ निर्गुण मानणारे आहेत, काही सगुण मानणारे आहेत. केवळ ते निर्गुणाला मानणारे सगुणाला मानत नाही, सगुणाला मानणारे निर्गुणाला मानत नाही. पण निर्गुण आणि सगुण या दोन्हीलाही मानणारा, दोन्हीचा समन्वय साधणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय आहे. निर्गुणालाही मानलेला आहे आणि सगुणालाही मानलेला आहे. म्हणून एक वेळेला देवालाच ज्ञानोबा म्हणतात, देवा तुला मी सगुण म्हणू का निर्गुण म्हणून सांग बरं, काय म्हणू तुला. देव म्हटले असावे, ज्ञानोबा तुमचंच मत काय आहे ते सांग. ज्ञानोबा म्हणतात, देवा माझं मत सांगू, सगुण आणि निर्गुण दोन्ही तू एकच आहे. तुझं सगुण म्हणावं की निर्गुण, सगुण निर्गुण एकू एक दोन्ही. बाप रखमा देवीवरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दावेली खुण. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नाही. तुकोबरा म्हणतात टिपऱ्या दोन आहेत, दोन टिपऱ्या आहेत, पण त्या एकावर एक मारल्या की नाद उमटला जातो. दोन्ही टिपरीतून नाद एकच उमटला जातो. तसं सगुण आणि निर्गुण दोन्हीतून एकच हा घोष निघत असतो. दोन्ही टिपरी एकच नाद, सगुण निर्गुण नाही भेद रे, दोन्ही भेद नाही. तर असं निर्गुणाचा आणि सगुणाचा ऐक्य मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय आहे. आता देव सगुण रूप धारण करतो. सगुण रूपाने आल्यानंतर कधी तो देव घेऊन येतो, कधी देवी घेऊन येतो. काही संप्रदाय देवाला मानतात, देवीला मानत नाही. काही देवीला मानतात, देवाला मानत नाही. परंतु देव आणि देवी दोन्हीला मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. देवो देवी मी जी काय, जो निर्गुण निराकार परमात्मा, तोच निर्गुण निराकार परमात्मा महिषासुराचं मर्दन करण्याकरता भवानी होऊन आला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागून त्रिविध तापाची करावया धाडाने भक्ता लागी तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा. देव आणि देवी दोन्हीच ऐक्य मानणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. आता देवालय बघा, काही लोक विष्णूला मानतात, शंकराला मानतात. काही शंकराला मानतात, विष्णूला मानत नाही. परंतु शंकराचा आणि विष्णूचं दोन्हीचही ऐक्य मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय. हरी आणि हरामध्ये भेद नाही,
वाद करणाऱ्यांना तुकोबर म्हणतात. का उगीच वाद करतात? वाद घालू नका, कारण त्यांच्यात भेद नाहीये. हरी हरा भेद नाही, नका करू वाद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. गोडी आणि साखर वेगवेगळी आहे का? तर गोडी, साखर आणि गोडी एकच आहे. तसं हरी आणि हर हे दोन्ही एकच आहे, एकमेकाच्या हृदयात एकमेक आहे. शिवस्य हृदयम विष्णू, विष्णोस्तु हृदयम शिव. विठ्ठल भेद करणाऱ्यांना तुकोबर एक प्रश्न विचारतात. अरे बाबांनो, भेद दोन्हीमध्ये तुम्ही का करता? काय भेदाचं काय कारण दिसतं? काय लक्षण दिसतं तुम्हाला? भेदाचं कारण काहीच नाही. तुम्हाला दिसत असेल की फक्त वेलांटी, एका नावात वेलांटी आहे, एका नावात वेलांटी नाही, एवढंच वाटतं ना. तेवढ्यावर तुम्ही दोन्ही भेद समजू नका. भेद कासे नाड, एक वेलांटीचा आड. भेद करू नका, एकच आहे. हा माझा कोणता आहे? हा कोणता आहे? नाव आहे, पण दोन्ही माझेच ना. दोन्ही हात माझेच आहे ना. तसं हरी आणि हात दोन्ही एकच आहेत ना. उजवे वाम भाग, तुका म्हणे एकच. म्हणून दोन्हीच ऐक्य मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय आहे. म्हणून प्रत्येक बाबतीत समन्वय 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 साधत आलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. वेदापासून ब्रह्मसूत्र, उपनिषद, पुराण या सर्वांमध्ये समन्वय साधलेला आहे. तोच संतांनी आपल्या वाङ्मयातून केलेला आहे. समन्वयाध्याय आहे. तसं समन्वय साधणारा आपला हा वारकरी संप्रदाय वेदाला अनुसरणारा आहे. शास्त्र पुराणाला अनुसरणारा असा हा आपला वारकरी संप्रदाय आहे. याप्रमाणेच देवाची काही लोक भक्ती करतात, पण भक्तांची काही भक्ती करत नाही. फक्त देवाची भक्ती करायची, इतरांची करायची नाही. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देवाची जशी भक्ती तसेच भक्तांची भक्ती ही केली जाते. काही लोक वेद समजतात, परंतु देव आणि भक्त या दोन्हीलाही एकच मानणारा संप्रदायाचा वारकरी संप्रदाय आहे. दोन्हीत तुम्ही भेद पाहू नका, एकच आहे. देव आणि भक्त देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव आणि भक्त याचा दुसरा विचार काही नाही. दोन्ही एकच आहे, एकच आहे. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव.
प्रतिमा फक्त दिसायला आहेत, यांना म्हणावं देव, त्यांना म्हणावं संत, त्यांना म्हणावं भक्त, हे निमित्त मात्र आहे. देवते संत निमित्त, त्या प्रतिमा एकच. नावात फक्त फरक आहे. एकाला देव म्हटलं जातं, एकाला भक्त म्हटलं जातं, संत म्हटलं जातं. पण अंतरंगातून बारकाईने जर विचार करू लागलो तर देव म्हणतात मी आणि ते एकच आहे. देवी आम्हा तया परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे. वाचून अंतवट वस्तू विचारे मी ते, भेद नाही, भिन्न नाही, एकच आहे. देव आणि भक्त एकच मानणारा संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देवाची जशी भक्ती केली जाते तशी भक्तांची भक्ती केली जाते. देवाचं जसं नामस्मरण केलं जातं तसं संतांचंही भक्तांचंही नामस्मरण केलं जातं. देवाची जशी वारी केली जाते तशी संतांची वारी केली जाते. ही दोन्हीचे ऐक्य मानून आपल्या वारकर संप्रदायाने दोन्हीची सेवा, दोन्हीची भक्ती करणं फार मोठं समाजामध्ये रुजवलेलं आहे. तर या प्रकारे तुकोबारांनी ज्यावेळेला हे ऐक्य दाखवलं त्यावेळेला काही लोक म्हणाले महाराज ठीक आहे दोन्ही एक आहे, पण आम्हाला एक असं म्हणायचंय देवाची भक्ती करणं आणि भक्तांची भक्ती करणं, संतांची भक्ती करणं तुम्ही दोन्ही एकच मानता. तर आम्हाला एक असं सांगा, देवाचं नामस्मरण केलं असताना देवाच्या नामस्मरणातून पुण्य प्राप्त होते. अनेक ठिकाणी अनेकदा सांगितलेलं आहे की देवाचं नामचिंतन करण्यात खूप पुण्य प्राप्त होतं. घोषे नाम निर्वाण कारणम यस्मनन्यधी तस्य पुण्य फलम पार्थ वक्तुम शक्नोति को भुवि. भगवंताच्या नामातलं जे पुण्य आहे ते अगाध आहे, अफाट आहे. त्याचं वर्णन कोणी करू शकत नाही. ज्ञानोबांनी देखील म्हटलंय त्या पुण्याचं मोजमाप कोण करेल, पुण्याची गणना कोण करेल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. देवाचं नाम चिंतन करण्यात अफाट अगाध असं पुण्य होतं, त्याचं मोजमाप कोणी करू शकत नाही. असं देवाच्या नामस्मरणाचं पुण्य सांगितलेलं आहे. तर तुम्ही आम्हाला देवाचं नामस्मरण करायला सांगतात, तसं संतांचे नामस्मरण करा म्हणतात. तर ठीक आहे, करू हरकत नाही. पण देवाचं नाम घेण्यात जसं पुण्य प्राप्त होतं तसं संतांचं नाव घेण्यात पुण्य मिळणार आहे का? तो कोण म्हणतात नक्कीच, निश्चितच. इतकंच नाही, मी तुम्हाला सांगू, तुम्हाला पुण्यवंत व्हायचंय का? पुण्यवंत व्हायचंय का? तर एक करा. काय करा? हे सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात पुण्यवंत
दोषाने जीवनात सज्जनांची नावं घ्यावी आणि पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत संतांचं नाव घेण्यातही आगात अफाट पुण्य आहे. पुण्यवंत शब्द वापरला. पुण्यवंत हे बहुवचन आहे. पुण्यवान, पुण्यवंत, पुण्यवंत, भगवान, भगवंत, भगवंत बहुवचन आहे. पुण्यवंत त्याच्यातून बहुवचन सिद्ध होतं. अफाट पुण्य, आगात पुण्य असं तुम्हाला प्राप्त होईल. सज्जनांची नावं घ्यावाच आणि पुण्यवान व्हा, पुण्यवंत व्हा. इतरांचं नाव घेऊच नाही आणि भक्तांचं देवाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. इतरांचं नाव घेण्यामध्ये वाचेला दोष लागू शकतो, पण संतांचं देवाचं नाव घेण्यातून वाचेचा दोष जातो. विठ्ठल इतरांचं नाव घेण्यामध्ये वाणीला शीण प्राप्त होतो, पण देवाचं आणि भक्ताचं नाव घेण्यामध्ये वाणीचा शीण जातो. हे असो तुये वायानी कायसी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिनेल घन. इतरांचं वर्णन करण्यात नाव घेण्यामध्ये वाणीला शीण प्राप्त होतो आणि संतांचं नाम घेण्यामध्ये वाणीचा शीण जातो. वाणी वाचेला प्रायश्चित्त, वाचा इतरांचं काही बोलण्यात, इतरांचं काही घडण्यामध्ये वाचे सुद्धा दोष घडतात. तर वाचेचे दोष जाण्याकरता प्रायश्चित्त जर वाचने घ्यायचं असेल तर कोणतं घ्यावं? एक देवाचं नाव जसं आहे तसंच भक्तांचं नाव घ्यावं, गुरुचं नाव घ्यावं. इतकंच नव्हे, ज्ञानोबा म्हणतात गुरु भक्ताचं नाव घ्या. दोष न वाचेला प्रायश्चित्त प्राप्त. गुरु भक्ताचे नाव घेऊ, तेने वाचे प्रायश्चित्त देऊ. वाचेला प्रायश्चित्त ते घडतं. म्हणून इतरांचं नाव घेऊच नाही. इतरांचं नाव घेण्यात दोष आहेत अनेक प्रकारचे. इतरांचं स्मरणही करू नये. नाव तर घेऊच नाही, स्मरणही करू नये. स्मरणात दोष प्राप्त होतात. स्मरणात देखील नुसतं द्रौपदीला कर्णाचं मनात स्मरण झालं, मग तेवढा मोठा दोष झाला. त्या दोषाचा परिणाम फळ हे देठाला लागलं नाही, ते खाली पडलं. भगवंताने म्हटलं द्रौपदी काय आहे, काहीतरी तुझ्या मनात दुसऱ्याचं स्मरण झालं असावं. विठ्ठल समयी ऋषी फळ वनी देठी लाविता ठाई. फळ देठाला लावण्याकरता प्रत्येकाने आपापले पुण्य समर्पण केलं. ते 2 फूट चढत गेलं. शेवटी 2 फूट राहिले की देठाला ते लागेल. तर द्रौपदी आता तू तुझं पुण्य समर्पित कर, म्हणजे फळ देठाला लागेल. तिने केलं स्मरण, पण देठाला लागलं नाही, उलट खाली पडले. ते म्हणतात काय खरं सांग, तुला कोणाचं तरी स्मरण झालं असावं. तेव्हा द्रौपदी म्हणून लागली एकदा झालं. मी असताना कर्ण खालून चालला असताना कर्ण वाच्याबरोबर 6 वाजता तर एवढं माझ्या मनात नुसतं आलं. तेवढंच माझ्याकडून दोष घडलेला, अन्य स्मरण घडलेलं मला आठवतं, अन्य काही नाही. मग म्हणे आता तू असं संकल्प कर, तेवढं सोडून माझं जर निरशुद्ध पुण्य माझ्या पातिव्रत्याचं असेल
तर हे फळातून देठाला लाग, असं द्रौपदीने संकल्प करताच ते फळ पुन्हा देठाला लागले. अन्याचं स्मरण होऊच नाही, ते आपल्याला पतनाला नेणार आहे. दुसरीकडे धावलं तर फार मोठा त्याचा दुष्परिणाम होतो. अंबोला केला जरी धावे मन बुडती 42 कुळं बुडतात आणि नाक कान जातात. बुडती 42 जाती नाक कान, म्हणून शूर्पणेचं नाक आणि कान गेलं कापडा. तर याप्रमाणे रोखाना मनास कान मना इतरांचं स्मरण करूच नये आणि देवाचं आणि संतांचं स्मरण केल्याशिवाय राहू नये. तर देवाच्या स्मरणात, देवाच्या नामचिंतनात जसं पुण्य प्राप्त होतं तसं तुकोबर म्हणतात संतांच्या नामचिंतनात पुण्य प्राप्त होते. म्हणून सज्जनांची नावं घ्या आणि पुण्यवंत व्हा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. महाराज एक बोलू का जरा? नाही रागता येणार नाही, रागायचं काहीच कारण नाही. बोला, काय बोलायचं असेल ते बोला. ते म्हणू लागले महाराज पुण्यवंत सज्जनांचे नाव घ्या, पुण्यवंत व्हा असं तुम्ही म्हणता, मला सांगता. बोलतो तुम्हाला, तुम्ही घेता का? तुम्ही त्या सज्जनांची नावं घेता का? तुकोबांना म्हणतात घेता का? म्हणता अरे माझी वाचा त्यांचं नाम घेण्याचं त्रुटी स्वीकारत नाही. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात घे माझी वाचा हरकत नाही, शंका मनातले काढून टाका. माझी वाचा त्या संतांचं नाव घेण्यामध्ये त्रुटी स्वीकारत नाही. नेघे माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी नेघे. माझी वाचा त्या संतांचं नामस्मरण करण्याची त्रुटी न करण्याची त्रुटी स्वीकारत नाही. तर माझी वाचा ते नामस्मरण नित्य करत राहा, नित्य करत राहा. आम्ही आमच्या जीवनामध्ये हे फार महत्वाचं पथ्य पाळतो. आम्ही लोकांना तेच सांगतो की जे आमच्या अनुभवाला येतील. आम्ही ती साधना पहिली करतो, साधनेचा अनुभव घेतो आणि अनुभव आल्यानंतरच लोकांना सांगत असतो. ही आमची पद्धत आहे.
अनुभवे आले अंगा अनुभवात आमच्या येतं तेच आम्ही जगाला सांगत असतो. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असेल, जे आपल्याला अनुभवाला आलेलं असेल तेच. म्हणून तुकोबराज देवाला देखील म्हणतात, देवा तू माझ्याकडून जसं बोलून घेतो ना तसं माझ्या अनुभवाला आणून दे. बोलविसी तैसे आणि अनुभवा, जसं तू माझ्याकडून बोलून घेतो ना तसं माझ्या अनुभवाला आणून दे. आणि त्याप्रमाणे अनुभवाला आल्यानंतरच त्याची गोडी चाखल्यानंतरच आम्ही जगाला सांगणार, चाखणार. त्यात काय रस आहे, काय आनंद आहे तो घेणार आणि मग दुसऱ्याला आम्ही सांगणार. तुका सांगे माझा अनुभव आहे अंगे, मला अंगाने हा अनुभव आहे आणि मगच मी हे सांगतो आहे. म्हणजे सांगणं आणि जीवनात तसं आचरण असणं त्याचा समन्वय म्हणजे संत. सांगणं आणि वागणं वेगळं हे इतरांचं जीवन आहे, असंतांचं जीवन आहे. तिथे काहीच नाही, रिकाम आहे, रिकाम. माप आणि गोणी तुका म्हणे रीती दोन्ही, सांगे आम करी आम, तेथे काहीचे ब्रह्मज्ञान. सांगतो एक आणि करतो एक, तिथे ब्रह्मज्ञान कसलं. सांगणं आणि करणं यातलं अंतर हे असंताचं आहे आणि सांगणं आणि करणं याचं ऐक्य हे संतांचं आहे. विठ्ठल सांगतात तसं वागतात असं नाही. सांगतात तसं वागणं ज्यांचं घडत नाही ते असंताचं लक्षण आहे. तर या प्रकारे आपण जे सांगतो पहिलं ते वागावं आणि मग सांगावं हे संतांचे गोष्ट आहे. आपण ते बोलायचं आणि आपल्या मनात जर तसं नसेल तर तिथे ब्रह्मज्ञान कसलं. मुखाने फक्त बोललं जाते, मुखे बोले ब्रह्मज्ञान, मने धनाने मान, ऐशी याची करिता सेवा, काय सुख होईची. सांगणं आणि वागणं याचं ऐक्य हे संतांचं लक्षण आहे. आम्ही सांगतोच पाठ्याच्या पाठ्या, डायरेक्ट 1 तारीख शिल्लक नाही, दिवसातून 4-4 कार्यक्रम होते. पण सांगू तसं वागू तर शपथ आहे. सांगणं त्याप्रमाणे वागणं याला अतिशय महत्व दिलेलं आहे. संतांनी अतिशय महत्व दिलेलं आहे. बरोबर वैकुंठाचे परमपूज्य मामासाहेब एक वाक्य नेहमी वापरायचे.
बुवा तुम्ही काय सांगता हे लोक पाहत नाही, तुम्ही काय वागता ते पाहतात आणि त्याचा परिणाम समाजावर होतो. त्यावरच खरं महत्व आहे. तुम्ही सांगता काय आणि वागता काय. आपण एक सांगत असतो वागत न जर त्याच्या विरुद्ध असेल आपलं, त्याच्या उलट असेल, ते सांगणं आपलं चुकीचं आहे, ते योग्य नाही. काही काही कीर्तनकार वर्षभर कीर्तन करत राहतात, 4-4, 5-5 कीर्तन सारखा दौरा चालतो आणि सांगतात दररोज कीर्तन, पंढरी शेजारी आल्यानं संसार दिनाचा सोयरा पांडुरंग, पंढरीला जा असं सांगतात. आणि हेच कीर्तनकार महाराज वारीच्या वेळेला गावी असतात. आचरण असणं हे अतिशय महत्वाचं आहे. एका अलीकडे दशक्रियेला प्रवचन करण्याची फार पद्धत आहे. दशक्रिया कोणाची म्हटली का प्रवचन, दशक्रिया म्हटली का प्रवचन, आणि असे दशपिंडे प्रवचन करण्यात प्रसिद्ध आहे. त्याच प्रसिद्ध द्यायचं त्यांचं ठेवा प्रवचन. एके ठिकाणी दशपिंडाचं एक प्रवचन झालं एका महाराज, आणि त्यांनी प्रवचनाला ओळी घेतली. सगळं तीर्थांची धुरी जे का माता पितरे ते सेवेचे केर शरीरे लोन किची. आईचं आणि वडिलांचं काय महत्व आहे हे त्यांनी वेदातून, शास्त्रातून, पुराणातून पुरावे देऊन असं सांगितलं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अनेक प्रकारे इतकं सांगितलं की वेगवेगळे भावही प्रकट करून हृदयाने लोकांच्या डोळ्यातून अश्रू गळायचे. इतकं पूर्ण भाषेतून रसातून वर्णन केलं आई वडिलांचं. लोकांच्या डोळ्यातून खरोखर अश्रू झाले, अंतःकरण हेलावले लोकांचे. खरोखर किती आई वडिलांचं महत्व सांगितलंय महाराजांनी. प्रवचन प्रांगण आलेलं आहे, कागस्पर्श झालेला आहे. मग लोकांनी खालून चिठ्ठ्या द्यायला सुरुवात केली. महाराज आठवून घ्या, कागस्पर्श झालेला आहे, श्रद्धांजली व्हायची आहे. झालं, तुटलेलं आहे. झाल्यानंतर जो तो एकमेकात चर्चा होते. काय सुंदर प्रवचन आहे, काय सुंदर आईवडिलांचं महत्व सांगितलं, आईवडिलांच्या सेवेचं किती साफल्य सांगितलं, किती महत्वाचं. खरं म्हणजे असं प्रबोधन व्हायला पाहिजे, असं समाजाच्या पुढे यायला पाहिजे असं सांगितलं. एकमेकात बोलत आहे. एक जण दुसऱ्या मुलाला, अरे परवा आपल्या तिकडे जे दशपिंड आहे ना यांचं प्रवचन ठेवायचं सांगितलं. पण मग यांचा आपला परिचय नाही महाराज. म्हणजे मग कोणाचा, आणि ते कोणाचा विचारलं इथल्या संयोजकांना विचारलं. म्हणजे आहे नाही ते कुठे काही परिचय हो म्हणे. म्हणजे काय नाही म्हणे, खूप सुंदर प्रवचन सांगितलं, किती आई वडिलांचं महत्व सांगितलं. खरोखर आमचे दशक्रिय आहे, त्यांना प्रवचन ठेवतं का सांगता का. तर तो म्हणला कशाला ठेवता अशाचं प्रवचन. लोक म्हणतात काय हा माणूस आहे, दगड आहे तर काय. इतकं सुंदर वर्णन केलं आई वडिलांच्या सेवेचं महत्व आहे. याला काही घाम फुटला नाही, उलट आणतो कशाला ठेवता अशाचं प्रवचन. हो किती सुंदर सांगितलं. हो म्हणजे सांगितलं सुंदर नाही पण म्हणते. मग तुम्ही म्हणतो कशाला ठेवता त्यांचं प्रवचन. मग असं का म्हणतात, असं म्हणतो एवढ्या करता म्हणतो. तुम्हाला काय महत्व वाटलं, सुंदर आई वडिलांच्या सेवेचं महत्व सांगितलं म्हणून वाटलं, म्हणूनच मी सांगतो कशाला ठेवता अशांचं प्रवचन. ते म्हणतात पुन्हा असंच का म्हणतात तुम्ही. तर तो म्हणू लागला कशाला ठेवता अशांचं प्रवचन सांगू. ज्या महाराजांनी आईवडिलांच्या सेवेचं इतकं महत्व सांगितलं त्याच महाराजांचे आईवडील वृद्धाश्रमात आहेत. जे दुसऱ्याला आईवडिलांची सेवा करायला सांगतात आणि ते स्वतः आईवडिलांची सेवा करत नाही, वृद्धाश्रमात ठेवतात. कशाला ठेवायचं असेल तर प्रवचन. आपण सांगतो काय आणि वागतो काय. वागण्या जर सांगण्याप्रमाणे अनुष्ठानात नसेल तर त्या सांगण्याला काही महत्व नाही. तुका माझे करुणी गावी
बोलून जाईल नाही, करून जावी त्याचे पाय माझे तुम्ही. करून दाखवतो तुकोवरंत त्याचे पाय माझ्या अंतःकरणामध्ये आहे. सांगतो तसं वागणं हे आपल्या वारकरी संप्रदायाचं मूळ तत्व आहे. म्हणून सांगतो त्याप्रमाणे वागणं याला अतिशय महत्व दिलेलं आहे. आम्ही म्हणतो उत्तम व्यवहाराने पैसा मिळवा, जोडून या धन उत्तम व्यवहार म्हणतो. आणि आम्ही जर म्हणत असतो एवढे देशील तर येतो कीर्तनाला, विसंगती ही नसायला पाहिजे. म्हणूनच संतांच्या वाङ्मयात आपल्या जोग महाराजांनी आपल्या मूळ घटनेतून हेच सांगितलेलं आहे की आपण जे सांगतो तसंच आपण वागलं पाहिजे, याला महत्व आहे. तसं जर वागलं नसेल तर आपण आयुष्यभर कितीही जन्म घेतले, किती केले की तरी आपल्याला देवाची प्राप्ती कधीच होऊ शकणार नाही. भगवान म्हणतात मी त्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही की जो बोलतो एक आणि वागतो एक. तैसे बोलवरी वाच्यावळे वायाची झकवी जाती प्रतीचे डोळे, वाचून साचो कारे बोधावेळे आखीना होईल. पै तोंड भरो का विचारा अंतःकरणी विषयाची ठारा, तरी नातुडे धनु धडात शुद्धी मी. भगवान म्हणतात मी त्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. कोट्यवधी जन्म जरी त्याने घेतले तरी त्याला माझी प्राप्ती होऊ शकत नाही. तैसा चित्ती अहंते ठाऊ आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव, ऐसेने कोडी एक जन्म जावो परी नप विजय माने. कोट्यवधी जन्म जरी गेले तरी त्याला माझी प्राप्ती होऊ शकत नाही. तुका म्हणे त्यास देवाने ऐसे कल्पकोटी जन्म घेतात. म्हणून संतांनी आपल्या जीवनामध्ये याला फार महत्व दिलं. आपण कसं सांगतो तसं वागावं, अनुष्ठानात ते आणावं आणि मग जगाला सांगायला निघावं. तुकोबर म्हणतात या विचारसरणीचे आम्ही आहोत. आम्ही जगाला तेच सांगणार जे आम्ही अनुभवाला आणणार, तेच सांगणार. मी संतांचं नामस्मरण करायला तुम्हाला सांगतो आणि मी करत नसेल का इतकं नव्हे तर माझी वाचा त्या त्रुटी स्वीकारत नाही. माझी वाचा ते नामस्मरण सतत सतत करत राहते, त्रुटी स्वीकारत नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा, माझी वाचा विसावा घेत नाही, त्रुटी स्वीकारत नाही. नित्य नामचिंतन ती करत राहते. ठीक आहे, तुमच्या बोलणाऱ्यांचा विश्वास आहे. पण हे नित्य संतांचं नामस्मरण करण्यात तुम्हाला काही अनुभव आला का, काही लाभ झाला का? लाभ नाही, महालाभ झाला. महालाभ फुकटात महान लाभ हा प्राप्त झालेला महान लाभ. काय महान लाभ तुम्हाला प्राप्त झाला हो? तुकोबरा म्हणतात जे परब्रह्म कोणाच्या हातात येऊ शकत नाही ते परब्रह्म माझ्या हातात आलं केवळ मी संतांचं स्मरण केलं त्यामुळे. तुका म्हणे संत ध्याता परब्रह्मचे आले हातात. संतांचं ध्यान करण्यात, स्मरण करण्यात, चिंतन करण्यात परब्रह्म माझ्या हाताला आलं. परब्रह्म हाताला येणं याच्यापेक्षा दुसरा मोठा लाभ कोणता, याच्यापेक्षा श्रेष्ठ लाभ कोणता नाही. तुका म्हणे आता लाभ नाही आपण
यल्लाभांना परो लाभो यत् सुखांना परम सुखम. सर्वात श्रेष्ठ हा महान लाभ आहे आणि हा महान लाभ आहे. याच्याकरता खर्च काहीच नाही, फक्त त्यांचं नामस्मरण. फक्त महालाभ सुखांसाठी असं संतांचं ते नामस्मरण मी स्वतः करत असतो, तुझी स्वीकारत नाही महाराज. पण सतत करण्यामध्ये थकवा येत नाही का? थकवा येऊ शकतो. सतत ते जर करत राहिलो आपण तर थकवा येतो. मग थोडीफार विश्रांती मिळण्याकरता थांबलं पाहिजे की नाही, ते सोडलं पाहिजे की नाही. तुकोबरे म्हणतो सोडायची गरज नाही. नुसता विश्रांती करता तुम्हाला सोडावं असं वाटतं, सोडण्याची गरज नाही. नुसता भाव संतांच्या पायी घेऊन आपण राहिलो तर तो भाव देखील ते विश्रांतीचं ठिकाण आहे. त्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. अभंगाच्या तिसऱ्या विश्रांतीचा पायी संतांचे आधार. हे नामस्मरण बंद करून विश्रांती घेण्याची काही आवश्यकता नाही. ते नामस्मरण करत राहिल्यानेच अधिक विश्रांती ओळख प्राप्त होऊ शकते. नुसता घेवी नका, नुसता भाव जर तुम्ही ठेवला त्या संतांच्या ठिकाणी तर तो भाव देखील विश्रांतीचं ठिकाण होईल. विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव, संतांची पायी भाव विश्रांतीचा ठाव, ते विश्रांतीचं ठिकाण आहे. म्हणून देवाला देखील विश्रांती मिळण्याकरता जर ठिकाण कोणतं असेल तर ते संत आहे. म्हणून नामदेवरायांनी देवाला विश्रांतीचे ठिकाण काय सांगितलं? नामा म्हणे देवा
चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी एक दिवस नाही विश्रांती घ्यावी एक दिवस नाही कल्पवरी त्या ठिकाणी चला कारण ते ठिकाण म्हणजे विश्रांतीचं स्थान संतांचे माहेर तेया भूमीवर अलंकार हे विश्रांतीचं ठिकाण आहे देवालाही विश्रांतीचं ठिकाण म्हणजे संत आहे म्हणून तुकोबरा म्हणतात यापेक्षा वेगळी विश्रांतीची आवश्यकता नाही यातच विश्रांती प्राप्त होऊ शकते विश्रांतीचा ठाव पायी संतांची आभाव घे माझी वाचा तुटे मला पुकारसाठी महाराज बऱ्याच शंका माझ्या डोक्यातल्या गेल्या फक्त आता एक शंका राहिली तेवढी बोलू म्हणतो एक शंका अशी राहिली देवाचं नाम घेण्यामध्ये दुहेरी फरक सांगितलं नुसतं पुण्य प्राप्त होत असं नाही पापही जातं आणि त्याला पुण्य प्राप्त होतं असं दुहेरी फरक सांगितलेले देवाच्या नामचिंतनामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हे तसं सांगितलंय तसं पाप जात ही सांगितलंय हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातेला दयाची क्षण मात्र पापही घालवणार आणि पुण्य प्राप्त करून देणार असं देवाचं नामस्मरण इतर साधनं काही साधनं पुण्य देतात पण पाप घालवत नाही काही साधनं पाप घालवतात पण पुण्य देत नाही प्रायश्चित्त कर्म केल्याने पाप आपलं जातं पण त्या प्रायश्चित्तातून आपल्याला पुण्य मिळत नाही त्या प्रायश्चित्ताने आपलं पाप जाईल पण त्या प्रायश्चित्तातून पुण्य मिळणार नाही दान करण्यामध्ये पुण्य प्राप्त होतं पण पाप जात नाही पण पापही जाणार आणि पुण्य देणार साधन म्हणजे देवाचं नामचिंतन आहे तेव्हा अनेक ठिकाणी सर्वत्र देवाच्या नामचिंतनाचं हे साफल्य सांगितलंय की पापही जातं पुण्य प्राप्त होतं आता संतांचं नाम घ्यायला तुम्ही सांगता संतांचं नाम घेण्यामध्ये पुण्य मिळतं तुम्ही आम्हाला सांगितलं देवाचं नाम घेण्यात जसं पुण्य मिळतं तसं संतांचं नाम घेण्यात पुण्य मिळतं पण आता दुसरी बाजू सांगा ना आम्हाला देवाचं नाम घेण्यात जसं पाप जातंय तसं संतांचं नाम घेण्यात पाप जाणार का तुकोबरा म्हणणार निश्चितच तुकोबरा आहे तेच अभंगाच्या तसंच साफल्य संतांच्या नामचिंतनाचं आहे तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे पापे जाती संतांचा जप केल्याने पापही जातं तुका म्हणे जपे वायुसुता जाती पापे वायुसुता जपे पापे जाती संतांचा जप करण्यात नामस्मरण करण्यामध्ये पापही जातं असं संतांचं नामस्मरण देवाच्या नामस्मरणाप्रमाणेच फलदायी आहे पापही जातं आणि पुण्य प्राप्त होतं म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे की आपणही संतांचं नामस्मरण करा या प्रकारे तुकोबरा सांगतात माझी वाचा तर त्यात तुटी घेत नाही निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी एक भाग फक्त सांगतो आणि सेवा संपवतो तुकोबरा संतांच्या नाम जपाचं सामर्थ्य सांगतात पुण्य प्राप्त होतं पाप जातं पुण्य मिळतं पण आम्हाला एक म्हणायचं महाराज पाप घेतच पाहिजे कशा करता आणि पुण्य मिळतच पाहिजे कशा करायला
पुण्य पाप अलीकडे लोक मानायला तयार नाही. पाप म्हणजे धमकी समजतात आणि पुण्य म्हणजे भलताप समजतात. पाप गेलंच पाहिजे असे करतात, राहिलं तर राहिलं तेवढा स्टॉक डेड स्टॉक आपला एवढी का माहिती आलं बापू झालं राहिलं तर राहिलं. ते घालवायचं तरी कशा करतात आणि पुण्य मिळवायचं तरी कशा करतात ते आता प्रकट असं आहे. पाप का घालवायचं आणि पुण्य काय मिळवायचं तर आपल्या जीवनात प्रत्येकाला आपलं दुःख जावं वाटतं ना आणि सुख मिळावं वाटतं ना. बाकी देव बाकीचे गोष्टी असो पण ही तर मूलभूत आकांक्षा कोणाला आहे, नास्तिकालाही आहे, देव न मानणाऱ्यालाही अपेक्षा आहे आपल्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे आणि आपल्याला सुख मिळालं पाहिजे. कुणाची या तिन्ही जगतामध्ये जो कुणी प्रत्येक प्रयत्न करतो तोही सुख करतो. यक कश्चित त्रिजगती यतते सौख्य येतो हो न कश्चित दुःखस्य. सुखाच्या हेतूने सर्व हे प्रयत्न करताय सुख पाहिजे आणि दुःख नको आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे अनुभव जीवनात मात्र असा येतो दुःख जात नाही आणि सुख मिळत नाही. का असं होत तर त्याचं कारण दुःख त्याच वेळेला जाईल की दुःखाचं कारण ज्या वेळेला जाईल त्यावेळेला आणि सुख त्याच वेळेला होईल की सुख ज्याने होतं ते आपण मिळवू दे. दुर्दैवाची गोष्ट असे आपण पुण्याच्या फलाची अपेक्षा करतो पण पुण्याची अपेक्षा करत पापाच्या फलाची अपेक्षा करत नाही पण पाप केल्याशिवाय अशी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याला दुःख जावं वाटतं सुख मिळावं वाटतं तर दुःख हे कशाचं फळ आहे आणि सुख हे कशाचं फळ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. दुःख हे पापाचं फळ आहे आणि सुख हे पुण्याचं फळ आहे. पुण्य हे सुख देणार आहे आणि पाप हे दुःख देणार आहे. आपल्याला दुःख येऊ नये असं वाटतं पण दुःख ज्या पापामुळे येतं ते पाप केल्याशिवाय आपण राहत नाही. मग पाप जर करतच राहिलो तर ते दुःख द्यायला येतच राहणार. दुःख केव्हा येतं पाप असेल तेव्हा. मी नाही सांगत ज्ञानोबा सांगतात जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते मग विधीची वाफ चुकली अन्यायाचे बी वाफली कुकर्माचा करवी राब जरी तरी तयाच सारखे असंभड पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगीची. मग जीव दुःखे भोगी मग दुःख होतं कधी पाप पिके. पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःख कशामुळे येते पापामुळे येते आणि सुख कशाने मिळतं पुण्याने मिळतं. पुण्याचं फळ आहे सुख. मग विधीची वाफे सत्क्रिया विजय आरोपे तरी जन्मशत मापे सुखची नव्हती. पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ आहे दुःख. आपण गंमत अशी आपण सुखाची अपेक्षा धरतो पण सुख ज्या पुण्यामुळे येतं ते पुण्य आपण करत नाही. पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः. पुण्याच्या फलाची अपेक्षा धरतात पण पुण्य करण्याची अपेक्षा धरत नाही. मग पुण्य जर करत नाही तर पुण्याचं फल जे सुख आहे ते मिळेल कसं काय. पुण्य केलं तर सुख मिळेल पुण्य केलंच नाही तर सुख मिळेल कसं. आणि न पाप फलमिच्छन्ति पाप फलम नाही इच्छन्ति. पापाच्या फलाची इच्छा करत नाही. पापाचं फल कोणतं दुःख आहे त्या दुःखाची इच्छा कोणी करत नाही. पण दुःख ज्या पापामुळे येतं ते पाप प्रयत्नपूर्वक केल्याशिवाय राहत नाही. पापपूर्वक यत्न करत प्रयत्नपूर्वक पाप करतात. मग प्रयत्नपूर्वक पाप केल्यावर ते दुःख द्यायला सोडेल का. म्हणून दुःख येऊ नये असं वाटतं तर पाप होऊ देऊ नये. झालंय तर राहू देऊ नये. ते घालवलं पाहिजे. म्हणून दुःख जाण्याकरता पाप गेलं पाहिजे. तसं सुख मिळावं असं वाटतं ना तर पुण्य केलं पाहिजे. आणि पुण्य मिळावं असं वाटतं तर देवाचं नामस्मरण आणि संतांचं नामस्मरण करावं. हे केल्यातून पाप जाणार पुण्य होणार की दुःख मिटणार की सुख मिळणार. म्हणजे आपली सर्व जीवांची अपेक्षा पूर्ण होण्याकरता हे पाप जायला पाहिजे आणि पुण्य मिळायला पाहिजे. तेव्हा या दोन्ही गोष्टी घडण्याकरता देवाचं नामस्मरण तसं संतांचं नामस्मरण सांगितलेलं आहे ते आपण आपल्या जीवनात करत राहिलं पाहिजे. म्हणजे निश्चित आपलं दुःख जाईल आणि आपल्याला सुख प्राप्त होईल. म्हणून देवाच्या नामस्मरणाप्रमाणे संतांचं नामस्मरण करायला आपल्याला सांगितलेलं आहे.
यातून हे घडणार. संतांचं नामस्मरण करा. नाथ महाराजांचं गोड अनुभव आहे. त्यांनी देवाचा ज्ञानोबरायांना समाधी प्रसंगात दिलेला आशीर्वाद हा लक्षात आला. देवाने ज्ञानोबरायांना ज्या वेळेला समाधी दिली, समाधी दिल्यानंतर एक घोषणा केली. देवाने घोषणा, जसे मंत्री पुढारी तुम्ही काय आल्यानंतर तो कार्यक्रम का केला, त्या सभेमध्ये घोषणा करतात. तसेच देवाने ज्ञानोबरांचा समाधी समोर केल्यानंतर एक घोषणा केली. काय घोषणा केली? आजपर्यंत माझं नामस्मरण केलं जात होतं, माझं नाम घेण्याची जगामध्ये पद्धत होती, माझं नामस्मरण करण्याची. पण आज मी एक वेगळी घोषणा करतो. आज ज्यांचा सोहळा झाला ते ज्ञानोबा आहे. तर या माझ्या नामचिंतनाप्रमाणे जे कोणी ज्ञानोबरांचं नामचिंतन करते, ज्ञानेश्वर 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 ज्ञानदेव 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 असा जो कोणी 4 अक्षराचा जप करील त्याला ज्ञान प्राप्त होईल, असा माझा आशीर्वाद आहे. अशी घोषणा देवाने ज्ञानोबरांच्या समाधी प्रसंगी केली. आणि एक सोपारे अक्षरे जो जप करेल निर्धारे त्यासी ज्ञान होईल ऐसा दिधला आशीर्वाद. असा देवाने आशीर्वाद दिला. म्हणून ज्ञानदेव ज्ञानदेव या नामचिंतनातून आपल्याला महान लाभ होऊ शकतो, त्याशी ज्ञान होईल. तसं ज्ञानोबरांच्या नामचिंतनाने ज्ञान तुम्हाला होईल असं नाथ महाराजांनी एका अभंगात सुंदर सांगितलेलं आहे. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितु सर्वज्ञ, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होई ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापी जळती हे ज्याची आज्ञा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. हा बंद गोडा होते आणि हे माला काव्य आहे. याच्यातून ज्ञानदेव 4 अक्षराचा जप करायला सांगितलं आहे. तर ज्ञानदेव ही 4 अक्षर, ज्ञानदेव चतुराक्षर. तर या 4 अक्षरावर 4 चरण आहेत. पहिलं ज्ञाक्षरावर चरण आहे. ज्ञानदेव चतुराक्षरे जपहा करितु सर्वज्ञ. सुरुवात आहे त्याच अक्षराने आणि शेवट आहे त्याच अक्षराने. ज्ञानदेव चतुराक्षरे जपहा करितु सर्वज्ञ, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञेय निजांग होई ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानेच सुरुवात आणि ज्ञानेच शेवट त्या चरणाचा. म्हणून ज्ञा अक्षराचं पहिलं बंधू सांगितलं. दुसरं न अक्षर. नररूपे विष्णू अवतरला हा भगवान न, नदी वापे खूप पाहता होत तुम्ही भिन्न, नवले हेची पशु म्हैसा करी वेदा ध्येय, नमन करून सद्भावे जपता होय विज्ञान न. तिसरं ते अक्षर. देवादिदेव भगवान भक्ताप्रती ते संपूर्ण बघा त्याच. आणि शेवटचं वक्ते श्रोते कंठ पटणे पावत समभाव, वर्णोदाता अग्नित महिमा होतो जीव शिव. वनेच सुरुवात आणि वन शेवटच्या चरणाचा. तर ज्ञानदेव या 4 अक्षरावर ही 4 चरण केलेली आहेत. देवाच्या अक्षराची तशीच आहे चरण आणि संतांच्या अक्षराची तशी चरण. ज्ञानोबरायांनी देवाच्या अक्षराचे असे एका सुंदर केले आहे. मोठा सुंदर वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 मंत्र न जपसी काय. हा 12 मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर या 12 अक्षरावरच 12 चरण. हा वासुदेव 12 चरणाचा. या 12 अक्षराचे पहिलं ओम. ओडियाना बंद घालून देवडा लागसी पाहू. ओ जपलो साठवणे मना धरसी हम भाऊ. ओंकार बिंदूचा तुला पळशी ठाऊ. ओळगे ओळगे कृष्ण द्वारावती राहू.
नमो न नागिनी उत्साहे नवैद्वारे निरोधन नाडी प्रयामाचे सुषुम्ना संचालन न साध्या मार्गाशी गुरुती गुरुजन न धारी चिंतने हरणीशी मोठी स्थान ओ नमो मोडीशी करचरण तिने अंपावशी अंत समो मोठा हा म्हणजे हरिचरणाचं पूर्ण आपण बघा त्याच अक्षराने सुरुवात त्याच अक्षर पाठ करायला हे ध्यानात घ्या म्हणजे झटकन आणून पाठ होईल आणि एका पुढे एक चरण कोणतं आहे 12 अक्षराचा हा मंत्र ध्यानात घ्यायचा की त्याच्या पुढे चरण ध्यानात येतो अक्षर शेवटी 13वे चरण तर या प्रकारे नामचिंतना देवाच्या नामचिंतनातून जसं सापडले तसं संतांच्या नामस्मरणाचं सापडले आहे म्हणून आपण ते संतांचं नामस्मरण करावं देवाने स्वतः संतांचं नामस्मरण केलंय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देवाने झाली तसं ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन इतिहास होता एकदा प्रत्यक्ष प्रल्हाद महाराज बरोबर देवाचं साक्षात्कार ते पहाटे ज्या वेळेला ह्याच्याकरता आले महापूजे करता त्यावेळेला पहाटे पहाटे तर कानावर आवाज येतो ज्ञानोबा माऊली प्रल्हाद महाराजांच्या कानावर आला हा कुठला नाम घोषे कोण करतोय रात्री शेजारती नंतर कोणी वारकरी आत राहिला का काय दरवाजे लागले तर पाहत आहेत तर भगवान विटेवरून उतरलेले आहेत आणि या प्रकारे नाम घोष करतायत ज्ञानोबा माऊली तुकारामाचं भजन करतायत तर देवाने ज्यांचं भजन केले असे ज्ञानोबा राय तुकोबर आहे म्हणून संतांचं नामस्मरण हे देवाला खूप आवडतं देव स्वतः करतो संत स्वतः करतात म्हणून आपण संतांचं नामस्मरण करावं म्हणजे आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील विठोबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या प्रकारे सेवा करण्याचा
योग प्राप्त झाला. आपणही आपल्या जीवनामध्ये जितकं होईल तितकं संतांच्या विचाराचं आपल्या आचारामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करावा. निश्चित त्यांनी जे साफल्य मिळवलं ते साफल्य आपल्याही जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांचे विचार हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण आपल्या जीवनामध्ये ते रुजवले पाहिजे. आपण अभंग म्हणतो, पण त्या अभंगाप्रमाणे आपण समरस होत नाही. अभंगाचं चरण काय आहे, त्या चरणाप्रमाणे आपलं जीवन आहे की नाही असं तपासून पाहतो. प्रत्येक अभंगामध्ये जे भाव सांगितले त्या भावाशी आपण समरस व्हायला पाहिजे. आपण फक्त चाल कोणत्या रागाची त्या रागात समरस होतो, पण त्या चरणाचा अनुराग आपल्या जीवनात येत नाही. त्या चरणातला तो भाव आहे, त्या भावात त्या विचारात आपण समरस राहायला पाहिजे. प्रत्येकावर आपण काकड्याच्या भजनात म्हणतात जे जे करतो भजन त्या भजनामध्ये जे चरण आहे, जे अभंग आपण म्हणतो ते अभंग नुसतं म्हणण्याकरता बाहेर असू नये, ते रागाकरता असू नये. त्याचा ते राग सोडून म्हणावं असं म्हणणं नाही. जर करता सर्व पूर्ण का गायक मंडळी सर्वांनी रागात म्हटलं पाहिजे, अडवलं पाहिजे चांगल्या प्रकारे, पण त्यात होत असताना बाहेरच्या कवचात न राहता आंतर कवचात आपण गेलं पाहिजे. त्या अभंगाचा भाव कसा आहे. आपण आता मी येतं नाही घेऊन येतो ना, मोबाईल पाहिजे मी असं आपण पाहतो, आरसा पुढे जातो पाहतो. तसं आपणही आपल्या जीवनाचं स्वरूप कसं आहे हे पाहण्याकरता संतांचे अक्षर पुढे ठेवावे. आणि त्या अक्षरामध्ये आपलं रूप कसं आहे का, आपण कसे आहोत, आपण बोलतो काय, म्हणतो काय, आपण वागतो काय, आपण चालतो काय, हे सर्व आपण त्यातून त्या संतांच्या अक्षरातून चरणातून तपासून राहिलं पाहिजे सारखं. तेच या अभंगाप्रमाणे या चरणाप्रमाणे आपण काय वागतो का, आपण काय करतो का, असं सातत्याने आपण चिंतन ठेवणं, आपल्या अनुभवानं ठेवणं हे फार गरजेचं आहे. म्हणून संतांचे उत्सव या दृष्टीने साजरे करायचे, त्यांचं स्मरण या दृष्टीने करायचं, म्हणजे निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित त्यांनी जी स्थिती अनुभवली प्राप्त केली आपल्या संतांची मोठी विशेषता आहे की त्यांनी अनुष्ठानातच आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे सांगतो जे बोलतो ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, आणि याच आचरणात आणण्याचा प्रयत्न करणारी आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. जोग महाराजांनी याप्रमाणे ही संस्था या भूमिकेतून निर्माण केली, आणि त्या भूमिकेतूनच संत हे शिष्य मंडळी सर्व 4 प्रमुख हे खांब आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे त्यांनी अनुष्ठान केले. त्यांच्यानंतर दुसरी शाखा ही मोठेबांची, भाऊसाहेबांची, शांताराम गुरुजींची, ही त्याच्या पुढची आता तिसरी मारुतीबाबा करून ही सर्व, आणि आता ही पुढची मंडळी आहे. एक एक ही जी परंपरा ही अनुष्ठानाची परंपरा आहे, आपल्या साधनेची परंपरा आहे. जोग महाराजांनी ज्ञानोबारांच्या कृपादृष्टीतून ही परंपरा आपल्या लक्षात आणून दिलेली आहे. आपण त्यांच्या अनुयायी म्हणतो, जोग महाराजांच्या आपण म्हणतो, तर जोग महाराजांच्या या विचाराप्रमाणे आचाराप्रमाणे आपले जीवन बनवण्याचा जर आपण प्रयत्न केला तर जोग महाराजांना या सर्व संतांना आपलाही आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबारांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, या सर्व जोग महाराजांच्या अन्वयी सर्व शिष्यांच्या चरणी, मोठेबांच्या चरणी समर्पित करून एकच करणं भागतो की तुम्हाला सर्वांच्या अंतःकरणात हे विचार हे रुचावे, ते आपल्या अनुष्ठानात यावे, आणि आपलं जीवन त्यांना आवडेल असं बनावं, देवाला आणि संतांना आवडणारं आपलं जीवन बनावं, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून संपवतो. सर्वांना आवडणार आहे ते, देवाला आवडणारे आहेत संत, संतांना सर्व संतांना आवडणारे संत आहेत ज्ञानोबा, आणि ज्ञानोबांना आवडणारे संत आहेत तुकोबा. ज्ञानोबाच म्हणतात तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथो काजो अवतार नाम येतात. म्हणून तुकोबाचं जर नाम घोष आपण केलं तर देवाला हे नक्की आवडेल, ज्ञानोबांना आवडल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण एकदा तुकोबांचं नाम घोष करूया. तुकाराम